स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज आमची बैठक झालेली आहे. एकूण 16 जागेच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना कोणत्या जागेवर आपण मागच्या वेळा लढलो होतो, कोणत्या जागेवर भविष्य काळामध्ये आपल्याला लढायचं आहे याच्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे. 27 तारखेला आमची महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक होणार आहे गांधी भवनला 2 वाजता. त्यावेळेला या प्राथमिक चर्चेतून कोणत्या जागेवर आपण निवडणूक करायची याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा झालेली आहे. पण अंतिम चर्चा जी आहे ती आमच्या महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षाच्या प्रमुखांची चर्चा करून त्या दिवशी आम्ही निश्चित करू. पेट्रोल डिझेलच्या सध्या किमती ज्या पद्धतीनं वाढल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने भूमिका मांडणार आहे? कारण सातत्याने दर वाढतात. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मी सांगितलं होतं की या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून जे सरकार आहे ते सरकार हे एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात आणणार अशा प्रकारचं एक चित्र भासवतं. त्यामध्ये मग GST असेल किंवा इतर कर असतील ते कमी करून कशा पद्धतीने कंट्रोल करू अशा दाखवतात. दुसऱ्या बाजूला इतर राष्ट्रामध्ये कशा पद्धतीने जर्मनी वगैरे भाववाढ झालेली आहे पेट्रोलची हे चित्र दाखवत आहेत. आणि दरवेळेला मी त्याही दिवशी सांगितलं होतं की प्रत्येक 2 दिवसांनी हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणार, पण ते वाढवताना पैशात वाढवत आहेत. त्यामुळे लोकांना त्याचं गांभीर्य किंवा महत्त्व कळणार नाही अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु आज जर बघितलं ते 5 ते 7 रुपयापर्यंत हे भाववाढ झालेली आहे. 20 रुपयाच्यापर्यंत भाववाढ जाईल अशा प्रकारची चित्र दिसत आहे. मला वाटतं की लोकांना ज्या पद्धतीने हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत तरीसुद्धा लोकांमध्ये असंतोष आहे, लोकांमध्ये नाराजगी आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार सांगत आहे की साठेबाजी झालेली आहे, त्याच्यावर आम्ही कारवाई करतो. म्हणजे किती या ठिकाणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. सांगितलं जातं की साठेबाजी होते, लोकांमध्ये पेट्रोल डिझेल मिळेल का नाही अशा प्रकारची शंका आणि या ठिकाणी संशय असल्यामुळे लोक हा अस्वस्थ झालेले आहेत. लोकांचा विश्वास नाही, सरकार त्याच्याबद्दल खुलासा सविस्तर करू शकत नाही. त्यामुळे हे प्रकार वाढीला लागलेले आहेत. आणि मला वाटतं की येत्या काळामध्ये आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये सगळीकडं या असलेल्या वाढीच्या संदर्भातून आणि सरकार फेल्युअर ठरलं आहे त्याच्या संदर्भातून आम्ही आंदोलन करणार आहोत. पण पुण्यात तर आंदोलनाला 14 दिवसांची जमावबंदी लागू केली पोलीस आयुक्तांनी. असंच आहे, मगाशी आम्ही तोच अंदाज घेतला. आम्ही पण राज्यभरावर आंदोलन करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत होतो. आम्हाला माहिती जी मिळालेली तुमच्याकडून मिळाली, पण आता लोकशाहीतून जनतेचा आवाज उठवण्यासाठी सुद्धा बंदी घालणं हीच हुकुमशाही आहे. गेल्या काही वर्षामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीनं भूमिका मांडण्याचं किंवा आपल्या माध्यमातून लोकशाहीतून आंदोलन करण्याचा अधिकारसुद्धा काढण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि म्हणून सगळीकडे जमावबंदी लागू करणं हे मला वाटतं की फार चुकीचं आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणाने आवाज उठवू. आपण एक आक्षेप घेतला होता की जिल्हा परिषदांच्या अनेक ठिकाणी निवडणुका झालेल्या नाही, तरी देखील ही प्रक्रिया राबवली जाते. काय उत्तर दिलं? आम्ही या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या निवडणुका झालेल्या नाहीत तिथे निवडणुका का झाल्या नव्हत्या, तर त्यांचं म्हणणं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे मतदानाचा अधिकार त्या सदस्याला मिळत नाही, म्हणून 22पासून या निवडणुका पुढे गेल्या होत्या. आज जर आम्ही बघितलं तर ज्यावेळेला काही ठिकाणी ठाणे, पालघर वगैरे बऱ्याच ठिकाणी निवडणुका झाल्या नव्हत्या, म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये परवाच्या दिवशी निवडणूक आयोगाला भेटलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की 75%च्या वरती जिथे मतदान उपलब्ध असेल तिथं निवडणुका झाल्या नाही तरी ते करणार. म्हणजे मला वाटतं की एखाद्या सदस्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाही मिळालेला अधिकार हा टाळण्याचा प्रयत्न होतो हे निदर्शनात आल्यानंतरसुद्धा त्यांनी निवडणूक प्रक्रिया चालू ठेवलेली आहे. आम्ही पुढच्या मार्गामध्ये कायदेशीर बाब काय बघून करता येतं का याची चौकशी चालू आहे. सर, आज की मीटिंग में जो है किन महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई है? आज जो अलायंस में हम लोग महाविकास आघाड़ी करके हम लोग काम कर रहे हैं, आज हमारी प्राथमिक स्वरूप से पार्टी की मीटिंग नेता के साथ सब हम लोग नेता के साथ एक बात हुई है. 27 तारीख को हमारी महाविकास आघाड़ी की मीटिंग होगी. उसमें कौन सी जगह पे हम यहाँ पे महाविकास आघाड़ी तरफ से बात करते समय कौन सी जगह पे हम लोग लड़ने वाले हैं इसके ऊपर बात हुई है. ये प्राथमिक स्वरूप से चर्चा थी. अभी 27 तारीख को होगी तभी हम लोग बाकी की बात करेंगे. सर, पेट्रोल डीजल के प्राइस जो है वो फिर से बढ़ गए हैं, चौथी बार बढ़ गए हैं 2 हफ्ते के में. लोगों में बहुत तरीके से नाराजगी है. सरकार फेल्यूर हो गई है. सरकार का
जो है उन्होंने सच बताना चाहिए। आज भी बता नहीं रही है। एक जगह पे बता रही है कि साटेबाजी हो रही है, दूसरी जगह पे सरकार बता रही है कि डीजल पेट्रोल मुबलक मिलेंगे। लेकिन हम लोग जब देख रहे हैं उसके ऊपर सरकार जो है फेलियर हो गई है। लोगों में विश्वासार्हता कम हो गई है। लोग चाहते हैं कि इन्होंने जो किया है वो गलत किया है। अभी मेरे ख्याल से जो पेट्रोल और डीजल के भाव बढ़ा रही है वो भी आहिस्ता आहिस्ता दो दो दिन में बढ़ा रहे हैं, पैसों में बढ़ा रही है। इसलिए उनको ऐसा लग रहा है कि लोगों में जो है नाराज़गी पैसों के बढ़ाने के बाद कम होगी। लेकिन मेरे ख्याल से 8-10 दिन में इसकी दाम जो है दुगना होगा। ऐसी स्थिति आज महाराष्ट्र में और देश में है।